श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांवर कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे आणि या बाप्पाची सुरुवात ही गणेशोत्सवापासून झाली आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गणपतीचे जे 10 दिवस आहेत त्या काळी गर्दी ही आटोक्यात असायची, परंतु एसटी सारखी किंवा बस सारखी साधनं ही रात्रभर चालू असायची। त्यामुळं पुणे जिल्ह्यातला माणूस हा रात्रभर गणपती बघायला यायचा, शहरातला माणूस बघायचा। विशेषतः गणेशोत्सवामध्ये दगडूशेठ बाप्पांच्या दोन्ही बाजूला भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या नारळांच्या राशी लागायच्या आणि त्या अगदी सिलिंगपर्यंत टेकायच्या। आणि तो जो असा उत्सवाचा जो एक 7वा 8वा दिवस असतो, मला आठवते त्यावेळेला दूरदर्शनचे लोक हे पुण्याचा गणेशोत्सव कव्हर करायला यायचे आणि संध्याकाळी 7ची आरती दगडूशेठला कव्हर करायला यायचे आणि ती ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ते सगळं दिसायचं टीव्हीला। तर इतकी उत्सुकता कार्यकर्त्यांना त्याची असायची, मग ते नकळत घ्यायचे, तसं फारसं कुणाला कळून द्यायचे नाही। परंतु गर्दी, तो उत्साह भक्तांचा, त्या नारळाच्या राशी, लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद, बाप्पांचं हारांनी सजलेलं रूप, कारण त्यावेळेला सुवर्ण अलंकार कमी होते परंतु श्रद्धेने हार अर्पण करणारे खूप लोक होते, भाविक होते। आणि त्याची आम्हाला सुद्धा एवढी उत्सुकता असायची की गणपती झाल्यानंतरचा जो गुरुवार असतो त्या गुरुवारी महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवाची क्षणचित्र ते दाखवायचे आणि त्याच्यामध्ये पुण्याच्या क्षणचित्रामध्ये आम्ही वाट बघायचो, अरे आपला बाप्पा कधी दिसेल, आणि इतका आनंद त्यावेळेला व्हायचा। परंतु जसं जसं समजत गेलं तसं जसं गर्दी व्यवस्थापन हा एक मुख्य विषय या उत्सवाचा घटक बनला। आपल्याला कल्पना आहे की या गर्दी नियंत्रणामध्ये साधारण 2005 पूर्वीपर्यंत दगडूशेठच्या मंडपामध्ये दर्शन घेण्याची रचना होती ती साधारण बाबूगण चौकातनं माणूस आला किंवा शिवाजी रस्त्याकडनं जरी आला आमच्या नव महाराष्ट्र बेकरीच्या बाजूने, तरी तो आडवा आत जायचा मंदिरामध्ये, मंडपामध्ये बाप्पाचं दर्शन घ्यायचा आणि कैलास डेअरी दत्त मंदिराच्या इथनं बाहेर पडायचा आणि त्याच्या अलीकडच्या दालनामध्ये, मधल्या दालनामध्ये आमचे धार्मिक विधी, अभिषेक किंवा गणेशाक असे चालायचे। परंतु त्या गर्दीचा रेटा एक वर्ष तो एवढा होता की पहाटे 5लाच अभूतपूर्व कोंडी रविवारी सकाळी झाली होती की ती कोंडी फोडणं सुद्धा खूप अशक्य बनलं होतं आम्हाला। आणि त्यावेळेला भाविकांची खूप गैरसोय झाली, अनेक भाविक नाराज झाले आणि त्याच उत्सवामध्ये एका संध्याकाळी प्रचंड गर्दी झाली होती आणि एक म्हाताऱ्या आजी त्या गर्दीत दर्शनाला आलत्या, त्यांचा कदाचित नवस असेल आणि त्यांना भोवळ आली। त्यांच्या मागे सुदैवाने एक डॉक्टर लेडीज भक्त होत्या, आमच्या कार्यकर्त्यांनी तत्परतेने त्यांना बाजूला घेतलं, पाणी पाजलं, वारा घातला आणि त्यांना रुग्णालयात त्या डॉक्टर स्वतः घेऊन गेल्या, आमचा कार्यकर्ताही गेला। परंतु बाप्पाला आम्ही त्याच क्षणी प्रार्थना केली की बाप्पा, भक्त तुझ्या दर्शनाला येत आहेत आणि तू आम्हाला अशी बुद्धी दे की त्यांच्या दर्शनाची सुव्यवस्था व्हायला पाहिजे, प्रत्येकजण आनंदाने बाहेर गेला पाहिजे, त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ इथं येता कामा नये, ही प्रार्थना आम्ही कार्यकर्त्यांनी केली। आणि त्याच उत्सवामध्ये मला आठवतंय की कागदावर एक कच्ची रूपरेषा आम्ही कशी असावं दर्शन रांगेची काढली आणि पुढच्या वर्षी आमचे जे प्रमुख होते तात्यासाहेब गोडसे त्यांच्यासमोर ती मांडली, अशोक भाऊ होते, त्यांना ती पटली। मग त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली उद्यान प्रसाद मंगल कार्यालयामध्ये आणि मोठ्या स्क्रीनवर ते सगळे रचना बदललेली उभी रचना आम्ही केली। जसं शनिवारवाड्याकडनं दगडूशेठच्या मंदिरामध्ये जो भक्तांचा फ्लो येतो आणि मंडपात आज गेल्यावर तो दोन्ही बाजूनी बाजूला पडतो, ही रचना ड्रॉइंगवर मांडली, कार्यकर्त्यांना दाखवली। त्यावेळेला गोखले मंडपवाले होते, पंत होते, त्यांना देखील दाखवली, सगळ्यांची मान्यता घेतली, सगळ्यांच्या शंकांचं निरसन केलं। धार्मिक विधी जे व्हायचे ते सुद्धा मंडपातच दोन्ही बाजूला करण्याची व्यवस्था केली। अथर्वशीर्ष पठण असेल, ऋषीपंचमीचा कार्यक्रम असेल, कुणी VIP आला तर त्याला कशा पद्धतीने घ्यायचं, आणि ह्या सगळ्या ओघामध्ये आणखीन एक गणपती बाप्पाने आमच्यावर कृपा केली की जो नारळ यायचा, जो हाताने आम्हाला टेम्पोमध्ये भरायला लागायचा, तर त्याकरता आम्हाला एक सद्भक्त दिले मकरंद सावगावकर म्हणून, ज्यांनी कन्व्हेअर बेल्टचं त्यांचं इंडस्ट्री आहे, त्यांनी कन्व्हेअर बेल्ट डोनेट केला बाप्पाला, जो नारळ अर्पण केल्यावर 7 सेकंदात बाप्पाच्या समोरनं तो बाहेर जाण्याची व्यवस्था निर्माण झाली। याच्यामुळे रेलिंग उभं केल्यामुळे
जी बेलबाग चौकातनं लोक येतात तिथनं रेलिंगची व्यवस्था केली, त्यामुळे फ्लो चॅनलाइज झाला. ज्यांना बाप्पाला तोरण अर्पण करायचंय, ज्यांना काही नवसाची पूर्ती करायची किंवा बाप्पांचं समोरनं दर्शन घ्यायचंय, ती लोक मधनं यायला लागली आणि त्यांचं दर्शन जवळजवळ 200 फुटांवरनं व्हायला लागलं. आणि जसं जसं बाप्पाच्या मंडपात प्रवेश ते करतायत तसं ते पूर्ण सुखावून गेलेले त्यांचे चेहरे आम्हाला दिसायला लागले. त्यामुळं आम्हाला ती पावती मिळाली की अरे आपली व्यवस्था अतिशय चोख झालेली आहे. परंतु चॅलेंजेस हे सातत्याने येत राहिले की त्याच्यामध्ये बाबा सुरक्षेचा प्रश्न आला. मग त्या दृष्टीने CCTV कॅमेऱ्यांची अरेंजमेंट करता आली. त्याच्यानंतर 70 CCTV कॅमेऱ्यांची यंत्रणा आम्हाला उभी करायला लागली. त्याचं मॉनिटरिंग दत्त मंदिरामध्ये आम्ही एक सेंटर उभं केलं. पोलिसांच्या सहकार्याने, अधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्याचं मॉनिटरिंग आम्ही फरसखान्यात पण देतो. जे तज्ज्ञ असतात त्याचं मॉनिटरिंगला आम्ही तिथे ठेवतो. सुरक्षा रक्षक हा विषय आला. कार्यकर्त्यांवर ते फार तो मोठा झाला. कार्यकर्त्यांची संख्या जरी आमची भरपूर असली दिवस आणि रात्रपाळीतली, तरी येणाऱ्या लोकांची संख्या पण खूप मोठी आहे. त्यामुळे मग जवळजवळ 200 सिक्युरिटी सगळे मिळून हे ठेवायला लागले. त्यात महिला पुरुष अशा पद्धतीची विभागवारी झाली. स्वयंसेवी संस्थांचे संध्याकाळी येतात पीक आवरला, त्यांची पण व्यवस्था, नियोजन, कुणाचा स्पॉट कुठं असावा ह्याचं सगळ्याचं नियोजन झालं. त्यानंतर पोलिसांच्या सहकार्याने जे रात्रीच्या वेळेला खूप पीक गर्दी असते त्यावेळेला स्वतः जातीने अधिकारी आमच्याशी चर्चा करून बाबा कुठनं लोकांना सोडायचं, कुठनं रिस्ट्रिक्ट करायचं, जेणेकरून स्टॅम्पेड म्हणजे चेंगराचेंगरी होणार नाही. कारण बाबा लोक मंडईतनं पण येत असतात, श्रीनाथ टॉकीजनं पडणं पण येत असतात. पण त्यांनी मग वन वेची अरेंजमेंट तयार केली रानडे साहेब असताना. आणि त्यावेळेसपासनं तो फ्लो चॅनलाइज झाला. शनिवारवाड्याकडनं येऊन दगडूशेठचं दर्शन घेऊन तो दोन्ही बाजूनी बाहेर पडायला लागला. नंतर मग बाबुगुण असेल, मंडे असेल, तुळशीबाग असतील, मानाचे गणपती असतील, असं त्यांनी व्यवस्थित ती रचना निर्माण झाली. परंतु दगडूशेठच्या इथे ही परिस्थिती आणखीन काही वर्षांनी आणखीन चॅलेंजिंग झाली आमच्यासाठी. इतकी चॅलेंजिंग झाली की त्या गर्दीत कुणाला दम लागायला लागला, भोळ यायला लागली. मग आम्ही जवळजवळ 12 हॉस्पिटलच्या टीम 24 तास या दगडूशेठच्या मंडप परिसरामध्ये आम्ही ठेवायला लागलो की कुठल्याही पद्धतीची इमर्जन्सी आली तर डॉक्टर आणि रुग्णवाहिका आमची तयार असते. 2 वर्षापूर्वी त्याच्या पुढची परिस्थिती निर्माण झाली. आम्ही मागच्या वर्षी दगडूशेठ मंदिरच्या परिसरामध्ये जे आपलं मंदिर आहे, मंदिराच्या पुढे आम्हाला आमचे प्रवीणजी धाडगे त्यांनी जागा दिली त्यांची. तिथं आम्ही ICU लावला. पहिल्यांदा गणेशोत्सवात लाईव्ह ICU जसा हॉस्पिटलमध्ये असतो तसा लावला. 3 बेड होते, व्हेंटिलेटर होते. 119 रुग्णांना त्याचा लाभ झाला. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की काय होऊ शकतं. डॉक्टरांना ज्यांना चक्कर येते, बीपीचा प्रॉब्लेम होतो, ते डॉक्टर यंत्रणा आहेतच, पण गर्दी व्यवस्थापनामध्ये हा सुद्धा खूप महत्त्वाचा घटक ठरला. आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन आता वारीमध्ये देखील गव्हर्नमेंटनी केलेलं आहे, लाईव्ह ICUs. आणि ह्या सगळ्या यंत्रणा, या सिक्युरिटी, त्यानंतर पोलिसांच्या सातत्याने मीटिंग आणि फील्डवरच्या कार्यकर्त्यांचे इनपुट्स, ह्याच्यावरनं जी बेलबाग चौक ते मंडप असं रेलिंग होतं ते आम्ही मागच्या वर्षी बुधवार चौक ते बेलबाग चौक असं एक सिंगल रेलिंग लावलं.